नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास सविस्तर घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मराठा आंदोलन सुरू आहे, त्याचं पुढे काय होतं, जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात, त्याविषयीचीच बातमी सुरुवातीला बघूया. मराठा आरक्षणाकरता जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर देखील मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम राहिलेले आहेत. सरकारने काढलेला GR अमान्य असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी काही क्षणापूर्वीच स्पष्ट केलं. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तसंच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अर्जुन खोतकर जाऊन भेटले. काल झालेली जी मीटिंग होती, बैठक होती, त्यानंतर शिष्टमंडळ भेटून आल्यानंतर आज जो GR घेऊन खोतकर आलेले होते त्याविषयीची माहिती आधी खोतकरांनी दिली. नंतर जरांगे पाटील बोलले. जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला हा GR मान्य नाहीये, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं, जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, त्यामुळे आंदोलन असं सुरू राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. 2004च्या GR मध्ये 2004च्या निर्णयामध्ये बदल झाला पाहिजे, 2004च्या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. GR जो निघालाय त्यात अपडेट काही गोष्टी व्हायला हव्यात. अशा सगळ्या विषयांनुसार मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. हे आंदोलन थांबणार नाही असं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले तेही आपण बघूया. पण धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं बघायला मिळालं. जिल्ह्यात 8 ठिकाणी आंदोलकांकडून आमरण उपोषण केलं जात आहे. जरांगे यांच्या मागणीचा त्वरित विचार करायला हवा असं आवाहन राज्य सरकारला आंदोलकांनी केलेलं आहे. तसंच आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार सुद्धा आंदोलकांनी केलेला आहे. आमच्या मराठ्यात सुद्धा 2 फळ्या तयार करण्याचं निर्माण करण्याचं षडयंत्र केलंय, एक कुणबी आणि एक मराठा. पण मला या तुमच्या माध्यमातून या सरकारला सांगायचं आहे की हा एक मराठा लाख मराठा आहे, हा तुमच्या षडयंत्रासमोर झुकणार नाही आणि आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता बीडच्या माजलगावमध्ये 5 युवकांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा 4था दिवस असल्याने 2 आंदोलकांची प्रकृती बिघडलेली आहे. या 2 उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना सलाईन लावण्यात आलाय. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत माजलगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच ठेवणार आहोत असा निर्धार या मराठा बांधवांनी केलेला आहे. जालन्यातील उज्जैनपुरी या गावानं मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात बंदी आणि मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं. संभाजीनगर जळगाव मार्गावर झाडाला उलट लटकून आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी यामध्ये करण्यात आली. जालना इथं झालेला लाठीचार्ज आणि मराठा आरक्षणाच्या मागणीकरता हिंगोली ते सेनगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे हायवेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आता मुंबईमध्ये चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा रंगतो आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघूया. ही मुंबईतली लालबाग परळ भागातली दृश्य आहेत. चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा हा 10 दिवसाच्या दर्शनापेक्षा सुद्धा उत्साहाचा, आनंदाचा, आकर्षणाचा असतो. लालबाग मुंबईतल्या 5 गणपती जे महत्त्वाचे गणपती मानले जातात त्यातला एक चिंतामणीचं नाव घेतलं जातं. चिंचपोकळीचा म्हणून तो चिंतामणी.
या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। प्रचंड जनसमुदाय जमलेला असतो या चिंतामणीच्या गल्लीमध्ये। चिंचपोकळीला चिंतामणी स्टेशन, चिंतामणी जिथे बसवला जातो तो पूर्ण भाग हा पूर्णपणे आज दिवसभर गजबजून गेलेला असतो। राम अवतारातलं चिंतामणीचं देखणं रूप सध्या आपण बघतोय। असं सांगितलं जातंय की राम मंदिर डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि त्यामुळे लालबाग, परळ या सगळ्या भागात बहुतांश गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती तरी राम अवतारातला आहे, नाहीतर जो देखावा करण्यात आलाय तो तरी राम मंदिराचा करण्यात आलेला आहे असं ऐकिवात आहे। अर्थात आता या गोष्टी गणपतीच्या काळात समोर येतील, त्याची दृश्य छायाचित्र समोर येतील, पण आत्ताची जी दृश्य आपण बघतोय ती मुंबईच्या लालबाग, परळ या भागामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची ही दृश्य आहेत। सध्या पुढच्या बातमीकडे वळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राजस्थानमधील माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुंडा यांच्यासोबत हजारो समर्थक शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसले। महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश आहे। महाराष्ट्राबाहेरही शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्याकरता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे, सुरुवात केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। राजस्थानचे माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुंडा हे उदयपूर वाटी विधानसभा मतदारसंघातले बलाढ्य राजकीय नेते आहेत। त्यांच्यासोबत आज त्यांचे हजारो समर्थक शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करताना बघायला मिळाले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। और राजेंद्र सिंह गुंडा जी का शिवसेना परिवार में मैं स्वागत करता हूं, उनका अभिनंदन करता हूं। पुढे जाऊया। उद्धव ठाकरे 10 सप्टेंबरला जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमध्ये महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे, तर पिंपराळा इथं भव्य अशा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। या दोन्ही कार्यक्रमांनंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची जळगावमधल्या मानराज पार्क मैदानावर जाहीर सभा होतीये। या सभेकरता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार तयारी केली गेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून जळगावमध्ये जोरदार पाऊस होतोय। या भर पावसात सुद्धा सभा मंडप, व्यासपीठ उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं बघायला मिळालं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढू शकतात। बॉडीबॅग प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे। किशोरी पेडणेकर माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रकल्प, माजी उपमहापालिका आयुक्त खरेदी आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक दरानं बॉडीबॅग खरेदी करण्याच्या कथित घोटाळ्याचा आरोप आहे। कोल्हापुरामध्ये उद्या अजित पवारांची उत्तरदायित्व सभा होतीये। या सभेच्या निमित्तानं अजित पवार कोल्हापुरामध्ये शक्ती प्रदर्शन करताना दिसतील। शरद पवार यांच्या झालेल्या सभेनंतर अजित पवार यांची होणारी ही सभा लक्षवेधी असेल। या सभेच्या निमित्तानं मोठी पोस्टरबाजी शहरात करण्यात आलेली आहे। अजितदादांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठ्या प्रमाणात तरुण फिदा आहे की बाबा बोलणार तेच करणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना पाठीशी राहणार किंवा विकासासाठी, पक्षाच्या विस्तारासाठी पवारसाहेब अजितदादांच्या पासूनच आपल्याला फायदा होऊ शकतो असे अनेक तरुणांच्या मनामध्ये विचार आहे। ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या त्या सभा पवारसाहेबांच्या होतील तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था राहू नये, कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्थताची निर्माण होऊ नये, एवढाच आमचा प्रयत्न आहे। म्हणून त्यांना उत्तर देणं, त्यांच्या ईर्षेवर करणं, शेवटी ही आम्ही त्यांचेच आहोत, त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत। अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाकाच अजित पवारांनी लावलेला आहे। यावेळी पुण्यातील कार्यक्रम चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला यायच्या आधीच अजित पवारांनी कार्यक्रम सुरू केलेला होता। अजित पवारांना याबाबत विचारलं असता मी पालकमंत्री नाही तर मी निधी कसा देऊ शकतो, तुम्ही ऐकीव बातमी देऊ नका असं म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली।
आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, आपला जो सुसंस्कृतपणा आहे तो प्रत्येकाने पाळला पाहिजे, त्याचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे असं माझं मत आहे. सेक्युलर विचाराने आपण आजपर्यंत पुढे चाललेलो आहे, त्या विचारालाच मदत होईल असं वागलं पाहिजे. परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, त्याबद्दल मी यांच्याशी बोलण्याच्या ऐवजी त्यांचे वरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलू. तुम्ही इथं पालकमंत्रीच नाही तर मी कसा निधी देऊ शकतो? नाही, तुम्ही पालकमंत्री कुठल्या 10 कोटीचा? अरे बाबा, ग्रामीण विकास कुणाकडे आहे? ग्रामीण विकास कुणाकडे आहे? तुम्ही ना पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण नीट समजून घ्या. तुम्ही असं कुठल्या तरी IQ बातम्यावर बातमी सांगत नका जाऊ. मी अर्थमंत्री म्हणून वेगवेगळ्या विभागाला निधी देतो. त्या विभागाचे ग्रामविकास मंत्री तुम्ही असाल, हे नगरविकासचे असतील, हे सामाजिक न्यायाचे असतील, हे अल्पसंख्याकांचे असतील, कोण पर्यटनाचा असेल, तर त्या निधीत त्यांच्या डिपार्टमेंटला जातो आणि त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतात. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बार्शीत जोरदार स्वागत करण्यात आलं. JCBच्या मदतीनं कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण केली. बार्शीतील भगवंत मंदिरात पंकजा मुंडेंनी दर्शन घेतलं. दरम्यान बार्शीत भाजप कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नेते सुजित सिंह ठाकूर यांची परांडा शहरामध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. इथे आल्यावर ठाकूर यांची भेट घेतल्याशिवाय हा दौरा पूर्णच होत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. बीडमधून मोठी बातमी समोर येते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर बीड जिल्ह्यामध्ये लावण्यात आले, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा आज बीडमध्ये येणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या तेलगावमध्ये हे बॅनर झळकलेले बघायला मिळाले. भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आलाय. विशेष म्हणजे भाजपच्या सगळ्या स्थानिक नेत्यांचे या बॅनरवर फोटो आहेत, पण भाजपमधील कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो या बॅनरवर नाहीये. या बॅनरखाली भारतीय जनता पार्टी धारूर असा उल्लेख करण्यात आलाय. या बॅनरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. पंकजा मुंडेंचे भावी मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे असा उल्लेख असलेले बॅनर्स तेलगाव या गावामध्ये आढळून आलेले आहेत. या पूर्ण गावभर हे बॅनर्स झळकतायत. भावी मुख्यमंत्री असा त्यावर उल्लेख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री अनिल पाटलांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. भाजपमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या घरातच सर्व असले पाहिजे, जी परंपरा सुरू होती ती परंपरा खडसेंकडून आता पण सुरू आहे. तर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर ही घराणेशाही सुरूच ठेवलेली आहे अशी टीका अनिल पाटलांनी शरद पवार गटात असलेल्या आमदार एकनाथ खडसेंवर केली. खडसे साहेबांच्या बाबतीमध्ये एक आमच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना विधान परिषदेवरती त्यांना संधी मिळाली. रोहिणीताई खडसे ज्या आहेत त्या प्रदेशाच्या आता अध्यक्ष केल्या. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये परंपरा जी चालली होती की आमच्याच घरामध्ये सगळं असलं पाहिजे, तसा हा प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आमच्याच पक्षात आहेत ते सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हा प्रकार आल्यापासून खडसे साहेबांनी सुद्धा तो सुरू केलेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तो न्याय मिळाला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे, ती कायम चालू आहे. अमळनेर विधानसभा निवडणुकीत राजकीय गुरुशिष्य आमने-सामने येण्याची शक्यता आहे. माजी आमदार BS पाटील हे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे राजकीय गुरु मानले जातात. पण आता BS पाटील शरद पवार गटात तर अनिल पाटील अजित पवार गटात आहेत. त्यामुळे गुरु शिष्यांमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गुरु शिष्यात राजकीय लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार डॉक्टर BS पाटील यांच्यात हा राजकीय सामना रंगणार असल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी अजित पवार गटाची कास धरत शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही पटकावलं, तर नुकतेच शरद पवारांच्या उपस्थितीत डॉक्टर BS पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यामुळेच या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. अजित पवारांनी सध्या जी घेतलेली भूमिका ती आम्हाला आवडलेली नाही आहे आणि शरद पवारांनी घेतलेली भूमिका आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वमान्य आहे. हा माणूस एक योद्धा म्हणून जे खूप परिश्रम घेत आहेत त्याचं तर खरोखर कौतुक करायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणून मला आवडली. त्या अर्थाने मी शरद पवार गटात सामील झालो. डॉक्टर BS पाटील यांनी 1995 ते 2009 अशी सलग 3 टर्म विधानसभेत अमळनेरचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे ते राजकीय गुरु मानले जातात. BS पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटलांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक जिंकली होती. त्यानंतर अमळनेर बाजार समितीच्या राजकारणात अनिल पाटलांचा प्रवेश झाला. 2009 मध्ये भाजपनं अनिल पाटलांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत डॉक्टर BS पाटलांनी शिष्याच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत गुरु शिष्याच्या लढाईत अपक्ष साहेबराव पाटलांना आमदारकीची लॉटरी लागली होती. नाही, ऑलरेडी शिष्य गुरुनातं हे 2008-9 मध्ये संपलेलं आहे. मला आत्मविश्वास आहे, माझ्या इथली जनता ही जागृत आहे आणि त्या जनतेच्या भरोशावर, त्या जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आत्तापर्यंत आमदार देखील झालो आणि आता अजितदादांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधीसुद्धा प्राप्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये डॉक्टर BS पाटलांनी प्रवेश केल्यामुळे हे गुरु शिष्य आता आमने-सामने आलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या राजकीय गुरु शिष्यामध्ये लढत रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. राजधानी नवी दिल्लीमध्ये G20 संमेलनाला सुरुवात झालेली आहे. उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को इथं झालेल्या भूकंपाबद्दल दुःख व्यक्त केलं. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशांच्या मान्यवर राष्ट्राध्यक्ष लागेल असं ते म्हणाले, कारण आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं स्थायी सदस्यत्व म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्यामुळे आता G21 असा उल्लेख असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एकमेकांनी परस्परांनी सगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी आपापसात विश्वास ठेवला पाहिजे, निर्माण अधिक वाढवला पाहिजे, निर्माण केला पाहिजे असं ते म्हणाले. भारत में ये पीपल्स G20 बन गया. करोड़ों भारतीय इससे जुड़े. देश के 60 से ज्यादा शहरों में 200 से ज्यादा अधिक बैठकें हुई. सबका साथ की भावना से ही भारत ने प्रस्ताव रखा था कि अफ्रीकन यूनियन को G20 की स्थायी सदस्यता दी जाए. मेरा विश्वास है कि इस प्रस्ताव पर हम सबकी सहमति है. 19 के बाद विश्व में एक बहुत बड़ा संकट विश्वास के अभाव का आया है. युद्ध ने इस ट्रस्ट डेफिसिट को और गहरा किया है. जब हम कोविड को हरा सकते हैं तो हम आपसी विश्वास पर आए इस संकट पर भी विजय प्राप्त कर सकते हैं. आज G20 के प्रेसिडेंट के तौर पर भारत पूरी दुनिया का आह्वान करता है कि हम मिलकर सबसे पहले इस ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट को एक विश्वास, एक भरोसे में बदलें. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. महाराष्ट्र अनलिमिटेड न्यूज 18 लोकमतवर.
वर सकारात्मक विचार करेल तर आंदोलनाची गरज पडणार नाही, अन्यथा रविवारपासून तीव्र आंदोलन करू, वेळ पडल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं परिणय फुके यांनी सांगितलं. मराठा आणि धनगर आरक्षण प्रश्नी सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, केवळ फसवी आश्वासनं जाहीर करू नये अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केलेली आहे. तसंच काँग्रेस हे मराठा आणि धनगर समाजाच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महायुतीमध्ये सहभागी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क रेल रोकोचा इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबरोबर कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली, अन्यथा 15 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करू असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जगन सोनावणे यांनी दिलेला आहे. जरांगेंच्या मागणीला विदर्भातील कुणबी समाजानं विरोध केलेला आहे. यासाठी आमरण उपोषणाची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला अनिल देशमुख यांनी विरोध केला असून सरकार अशी मागणी मान्य करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिलाय. जातीपातीमध्ये भांडणं लावणाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाला केलेलं आहे. शनिवारी होत असलेल्या ओबीसी आंदोलनासंदर्भात त्या बोलत होत्या. रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचे 3 भाग करायचे आणि आरक्षणापासून वंचित ठेवून आपापसात भांडण लावायचं षडयंत्र असू शकतं असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय. बीड तालुक्यातील वासनवाडीतील 4 महिलांनी भर पावसात स्वतःला जमिनीत पुरून घेत आंदोलन केलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या महिला आक्रमक झाल्या होत्या आणि यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोलीतील सेनगावमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं. जालन्यामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये देखील एका तरुणानं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. वजीरगावच्या हनुमंत ढगेंनी उपोषण सुरू केलं असून आज त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसून येतंय. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय, मात्र त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय. गोंदियामध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली. भाजपनं समाजात द्वेष पसरवलाय आणि तो दूर करण्यासाठी ही यात्रा असल्याचं ते म्हटले. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, त्यामुळे ओबीसी जनतेवर अन्याय होईल असं देखील त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी दुष्काळी पट्ट्यातील गावांची त्यांनी पाहणी केली. दौऱ्याचा शेवट सुपे या ठिकाणी करण्यात आला. यावेळी सुपे इथल्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या शाह मंसूर दर्ग्यात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% 38% होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्यात काही भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण कोकणसह उत्तर कोकणातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 14 सप्टेंबरपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 15 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोकण विभाग आणि विदर्भाचा काही भाग इथे पाऊस पडू शकतो. तर 22 ते 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान, वडिवळे, पवना, आंध्रा आणि कासारसाई या धरणातून 20,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि यातच उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या पावसामुळे 5,000 क्युसेक विसर्गानं पाणी लवकर उजनी धरणात येण्यास सुरुवात होणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये 18% जिवंत पाणीसाठा असून धरणामध्ये 73.33 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे आणि उजनीची पाणी पातळी 50%च्या आसपास गेल्यास खरीप पिकांसाठी उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडणं देखील शक्य होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुरात खोपसा चिंचवडा रस्त्यावरील वाहतुकीसाठी बांधलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. या ठिकाणी नवीन पूल निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि यासाठीच हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं जवळपास 10 गावांशी संपर्क तुटलाय. मावळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणं ओसंडून वाहू लागलेली आहेत. मुळशीमधील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. धरणातून सध्या 600 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील 3 तलावात गणपती विसर्जनाला यावर्षी पुरता परवानगी द्या अशी मागणी आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे. आयत्या वेळी इतक्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे गणपती विसर्जनाच्या दिवसात मोठा प्रश्न निर्माण होईल असंही महापालिकेच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाच्या झिरो स्क्रॅप मिशनला गती मिळालेली आहे. गेल्या 5 महिन्यात भंगार विक्रीतून 150 कोटी 81 लाख रुपयांचा महसूल रेल्वेला प्राप्त झालाय. एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीतील दिलेल्या लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीची ही सर्वाधिक कामगिरी आहे आणि प्रत्येक विभाग आणि कार्यशाळा तसंच शेड नियोजित वेळेमध्ये भंगारमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेनं झिरो स्क्रॅप मिशन सुरू केलेलं आहे. लंपीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वतीनं विशेष पथकांद्वारे लसीकरण, उपचार, पशुपालकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली असून शहरातील 55% जनावरांचं लसीकरण 9 दिवसात पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि येत्या काही दिवसातच शहरातील 100% जनावरांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं निश्चित केलंय अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिलेली आहे. वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत आणि त्यामुळे पुणे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय. सध्या रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारानं त्रस्त रुग्णांची गर्दी वाढली आहे. तर डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे देखील रुग्ण आढळून येत असल्याचं निरीक्षण साथरोग तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील कठीण कातळ फोडण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे आता दुसरी मार्गिका देखील सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेत. हा कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल गेले 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागला आणि त्यामुळे आता दुसऱ्या लेनचं कॉन्क्रिटीकरणाचं काम तातडीनं हाती घेण्यात आलंय. मात्र आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आलेला आहे आणि गणेशोत्सवापूर्वी दुसरी लेन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या गांधी चौकात एका डीपीमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की स्थानिकांची धांदल उडाली आणि आगीमध्ये डीपी जळून खाक झाली. बुलढाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर यांच्यावर जयस्तंभ चौकात तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये अनिल बावस्कर यांना हातापायाला चांगलाच मार लागला असून त्यातील एका हल्लेखोराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे जालन्यातून आले असून राजकीय द्वेषापोटी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशी होणार आमदारांची सुनावणी या संदर्भातली बातमी आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. मॅरेथॉन सुनावणी होईल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होईल. 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे अशी माहिती मिळतेय. एकाच दिवशी सगळ्या आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे 54 आमदार एका छताखाली येतील. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे असलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी दिली जाणार आहे. मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील. एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा दिले जातील. मग विधिमंडळ सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन प्रत्येक याचिकेत वेगळा इशू फ्रेम करेल. विधान भवनामध्ये 14 सप्टेंबरला दिवसभर ही सुनावणी चालेल. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाईल. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना अधिक विचारा. तुषार, ही फार फार महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण अनेक म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधल्या अनेक नेत्यांना प्रतीक्षा लागलेली होती आणि इतर पक्षांना सुद्धा, की ही सुनावणी कधी नेमकी होते. काय सांगाल? सुवर्ण, आपण पाहिलं असेल, आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात. विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच संपूर्ण दिवसभर आपल्याला या सुनावण्या होताना पाहायला मिळणार आहेत. जवळपास 34 याचिकांवरच्या या सुनावणी होणार आहेत. यामध्ये 54 आमदारांचं या ठिकाणी म्हणणं ऐकलं जाणार आहे. सकाळपासून या मॅरेथॉन सुनावणी होतील. शिवसेनेचे 40 आमदार असतील, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 14 आमदार असतील. या सर्व आमदारांचं 1 to 1 हे म्हणणं ऐकलं जाणार आहे. प्रत्येक आमदाराला वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक आमदार आपले पुरावे सादर करणार आहे. प्रत्येक याचिकेचा एक इश्यू फ्रेम केला जाणार आहे आणि त्यानुसार त्याचं आर्ग्युमेंट देखील होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांकडे जो आमदार अपात्रते संदर्भातला चेंडू आलेला आहे त्याचा निकाल लागण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही पावलं उचलली जात आहेत आणि त्यामुळेच या मॅरेथॉन सुनावणी आपल्याला विधिमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होताना पाहायला मिळणार आहेत.
नक्की. 54 आमदार जेव्हा हिअरिंग होती तेव्हा 54 आमदार 14 सप्टेंबरला दिवसभर या सगळ्या आमदारांची सुनावणी होईल. धन्यवाद, सविस्तर माहिती तुषार आपण दिली त्याबद्दल. आता इतर घडामोडींकडेही वळूया. कोकणातील फोंडा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. यामुळे घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र दरडींचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने या घाटातील वाहतूक बंद होऊ शकते. कोल्हापूरवरून सिंधुदुर्गात येण्याकरता गगनबावडा आणि आंबोली असे 2 पर्यायी घाट उपलब्ध आहेत. सावित्री नदीवरील म्हाप्रळ आंबेत ब्रिज दुरुस्तीच्या कामाकरता 1.5 वर्षापासून बंद आहे. कोट्यवधीचा खर्च करून देखील हा महामार्ग सुरळीत करण्यात आलेला नाही. नेहमीच ब्रिज सुरू करण्याची डेडलाईन दिली जाते, पण अजूनही ब्रिज सुरू न झाल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. सावित्री नदीवरील रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हाच तो महत्त्वाचा दुवा असणारा आंबेत महाप्रळ ब्रिज आहे. बॅरिस्टर AR अंतुरे यांच्या कारकिर्दीमध्ये हा ब्रिज झाला होता. त्यांच्या आशीर्वादानेच हा ब्रिज झालेला आहे. मात्र आता आपण पाहतोय की गेले 4 ते 5 वर्ष या दुरुस्तीच्या नावाखाली हा ब्रिज पूर्णपणे बंद आहे. गेले 1.5 वर्ष या ब्रिजचं काम सुरू आहे, परंतु अजूनही ब्रिज सुरू झालेला नाही. डेडलाईन देण्यात आली होती. 15 सप्टेंबरमध्ये हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं. मात्र 15 सप्टेंबरची जी डेडलाईन आहे ती पण आता हुकण्याचे चान्सेस आहेत, कारण अजूनही ब्रिजचं काम सुरू आहे. ब्रिजचं काम पूर्ण झालेलं नाही. मात्र ब्रिजचं काम नेमकं कधी होणार हे कोणीही बोलायला तयार नाहीत, कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधीकडून वारंवार आश्वासन दिली जातात, मात्र अजूनही या ब्रिजचं काम पूर्ण न झाल्याने या ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार, वाहतुकीसाठी कधी खुला होणार असे अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत. इथल्या जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. इथले जे विद्यार्थी आहेत किंवा इथले नागरिक आहेत त्यांना पलीकडे जायचं असते किंवा मुंबईसाठी हा जवळचा मार्ग आहे. चाकरमानी याच मार्गाचा वापर करून कोकणामध्ये येतात. अनेक पर्यटक या मार्गाने येतात, परंतु हा ब्रिज गेले अनेक वर्ष दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे इतका कालावधी का लागतोय असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाप्रळ, रत्नागिरी. शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे उघडले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे धरणालगत असणाऱ्या शहापूर आणि मोखाडा तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडकसागर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालंय. शहापूर तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानं मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालं. या धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 13,867 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण अखेर ओव्हरफ्लो झालं. धरणाचे 3 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे उघडले गेले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलेला आहे. त्यामुळे धरणालगत असणाऱ्या शहापूर मोखाडा तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहा असं सांगितलं गेलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडकसागर धरण हे दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालंय. शहापूर तालुक्यातील सर्वात पाणी पातळी क्षमता जास्ती असलेले भातसा धरण आज अखेर ओव्हरफ्लो झाले. 12:41 धरणाचे 3 दरवाजे 25 सेंटीमीटरने ओपन करण्यात आले असून भातसा नदी काठील असलेले साबगाव, साजिवली, खुडगर, सरलांबे, भास्तई या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने भातसा धरण भरून ओसंडून वाहते की नाही अशी मात्र नागरिकांना उत्सुकता लागली होती. मात्र 3 दिवसाच्या संततधार पावसाने शहापूर तालुक्यातील महत्त्वाचं म्हटलं तर जे मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्या धरणापैकी सर्वात पाणी पातळी क्षमता असलेले जे भातसा धरण अखेर आज ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे मुंबईकरांची जी ताण भागवणारे शहापूर तालुक्यातील जी 4 धरणं होती त्यापैकी जे धरण महत्त्वाचं म्हटलं तर भातसा धरण आज अखेर ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची पाणी कपातीचं संकट मात्र टललेले आहे. सुनील घरात, न्यूज 18 लोकमत, शहापूर. तब्बल महिन्याभरापासून गायब झालेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा कमबॅक केलं. या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गिरणा धरण परिसरामध्ये बुधवार संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारपर्यंत कायम आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळालेलंच आहे. शिवाय निम्म्या जळगावची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा पाणीसाठा लक्षणीयरित्या वाढलेला आहे. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. 3 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात
जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत, तर 57,460 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. सध्या धरणातून तापी नदी पात्रात 14,938 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे गेल्या 3 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळतोय. यामुळे पिकांना जीवदान मिळालेलं असून मांजरा प्रकल्प क्षेत्रात पाऊस झालाय. या पावसामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला असून अद्यापही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. जळगावातल्या जामनेर तालुक्यातील नेरी कांग तसंच वाघूर नदीला पूर आलाय. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात सापडला होता. आता पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे साताऱ्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला आलेला हा पहिला पूर असून या पुरात गोदाकाठची सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि अस्थि विसर्जन कुंड पाण्याखाली आल्यानं भाविकांना रस्त्यावर बसून दशक्रिया विधी, पिंडदान यासारखे धार्मिक विधी पार पाडावे लागतात. तर 3 महिन्यांच्या खंडानंतर परतलेल्या पावसानं नाशिकच्या सटाणा भागात धुमाकूळ घातलेला आहे. बागलांच्या मोसम, हत्ती या नद्यासोबत नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले. मोसम नदीला आलेल्या पुरामुळे मुल्हेर शेवरा दरम्यान असलेला फरशी पूल पाण्याखाली गेलाय. या दोन्ही गावासह इतर गावांचा संपर्क तुटला असून दमदार पावसामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळालेलं आहे. चंद्रपुरामध्ये अतिक्रमणाच्या वादामुळे मृतदेहावर शेतात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. इथल्या नवे गावात ही घटना घडली आहे. गावात स्मशानभूमीच नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे गायरान जमिनीवर अंत्यसंस्काराची परवानगी मागितली, पण त्याला अतिक्रमणधारक शेतकरी महादेव गोरे यांनी विरोध केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह गावात आणून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखल्याने अखेर शेतातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. सदर घटना ही नवेगावची असून नवेगाव हा गाव ग्रामपंचायत बरोडा, तहसील कोरपणा, जिल्हा चंद्रपूर या गावामध्ये गावातली जी जमीन होती ते जमीन बलाढ्य माणसांना जी स्मशानभूमीसाठी राखी होती ती दिली आहे आणि त्या पट्टा दिला आहे. आता गावामध्ये मयत झाली आहे. आता सदर ही घटना मयत झाली असून गाव समोर एक समस्या निर्माण झाली आहे की ही मयत करायची कुठे. यासाठी गावकऱ्यांनी, समस्त गावकऱ्यांनी एक आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि ही जे आहे जे कलेक्टर ऑफिसला नेण्यासाठी इथं लोक जमलेले आहेत, तरी आम्हाला जाऊ देत नाही आहे, आम्हाला अंत्यसंस्कार करू देत नाही. आता आमच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे, तरी शासनाने याकडे लक्ष देऊन आमचा व आमच्या गावकऱ्यांचा प्रश्न हा सोडवावा. जळगावातील कानळदा इथं स्मशानभूमीवर जाण्याकरता चांगला रस्ता नाहीये, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या सगळ्या ग्रामस्थांनी गावातील ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरलं आणि स्मशानभूमीत जाण्याकरता रस्ता नसल्याबाबत जाब विचारला. आता ग्रामपंचायत अखत्यारीतला हा प्रश्न नाही आहे. स्मशानभूमीचा रस्ता याला मोठा निधी लागतो. या संदर्भामध्ये आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही दिलेला आहे, ठराव दिलेले आहे. तिकडनं निधी आला आणि त्याने आश्वासन पण दिलं होतं मध्यंतरी की आम्ही तुमच्या रस्त्याचं काम करून देतो. त्याच्यानंतर पर्यटनमधूनही आम्ही मोठ्या प्रमाणात निधी मागितला आहे, तोही ठराव आम्ही दिलेला आहे. शेवटी ग्रामपंचायतचं असं आहे की निधी जशा पद्धतीचा येतो तशा पद्धतीचा खर्च होतो. रस्त्याच्या संदर्भातला निधी जर आमच्याकडे नसेल तर आम्ही तो रस्ता ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून वगैरे करायला हातभार लावू. तात्पुरता आम्ही रस्ता नेहमी तयार करतो. ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर, महाराष्ट्र अनलिमिटेड.